महिन्यातून एकदा तरी ही भाजी आपण ट्राय केलीच पाहिजे, कारण इतकी टेस्टी लागते ना. तुम्ही खूपदा हॉटेलमध्ये खाल्ली असेल, पण घरी कधी ट्राय केली आहे का? तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरी ट्राय करून दाखवणार आहे. एकदम हॉटेलसारखी चवसुद्धा येणार आहे या भाजीला. तर पहिल्यांदा काजू घ्यायचे आहेत आणि मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर फूल घेतलेला आहे, त्याच्यात लवंग टाकलेले आहेत, 2 मिरे, मी इथे मोठी इलायची फोडून टाकलेली आहे, दालचिनी टाकायची, एक तेजपत्ता टाकायचा आहे आणि 2 मिरच्या टाकायच्या आहेत. रेड कलर येतो या मिरच्याने, तिखट नाही आहेत ह्या. त्याच्यानंतर 2 कांदे मी बारीक कट केलेत अशा प्रकारे मोठ्या मोठ्या साईजचे, ते टाकून घ्यायचे. 2 मिनटं आपल्याला या कांद्यांना परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यात काजू टाकायचे आहेत, ग्रेव्हीमध्ये हे यूज होणार आहेत, म्हणून इथे मी 4-5 एक्स्ट्रा दुसरे काजू टाकलेले आहेत, ते पण मिक्स करून घ्यायचे आहेत. ते मिक्स झाल्यानंतर 2 टोमॅटो छोट्या आकाराचे होते, ते सुद्धा बारीक कट केले होते, ते टाकून मीठ टाकून पाणी टाकायचं आहे. 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. टोमॅटो छान असे बारीक झालेले आहेत, पाहू शकताय. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याला लावून छान प्युरी करून घ्यायचे. तोपर्यंत इथे 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि 1 चमचा तेल टाकून आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. आता इथे लाल तिखट आणि गरम मसाला टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे. जे आपण मिक्सरला मसाला लावून घेतला होता तो मसाला टाकायचा आहे. तो मसाला आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे. थोडा वेळ लागतो आपल्याला, मस्त असा परतून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनटं आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे, घाई करू नका. तर मी अशा प्रकारे थोड्या वेळाने मिक्स करत आहे. एकदम मसाला असा छान होतो, त्याच्यामधून तेल पूर्ण सुटतं, पाहू शकता. या स्टेजपर्यंत येऊजेपर्यंत तुम्हाला मसाला परतवायचा आहे. आतमधला पूर्ण कच्चा जो मसाला आहे तो परतून जातो. त्याच्यानंतर आपल्या दुधावरची साय जे येते ना, ती साय टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे काजू आपण परतून घेतले होते तुपामध्ये, ते काजू टाकायचे आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जितकी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी इथे टाकू शकता. आता पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कसुरी मेथी चोळून हातावर टाकायची आहे, थोडीशी भाजून घ्यायची, म्हणजे अशा प्रकारे बारीक होऊन जाते. ते पण मिक्स करून घ्यायची आहे. इथे मीठ टाकलेलं आहे पण व्हिडिओमध्ये आलेलं नाही, तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं. वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता आपली काजू करी रेडी आहे अगदी थोड्या वेळामध्ये. तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन पाहता म्हणजे खाता, पण घरी कधी ट्राय केले तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे. खूप टेस्टी झाली होती, नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.